संगीत स्पेशल भाग. शेवटी तो दिवस आलाच ज्यासाठी सगळे गेल्या आठवडाभरापासून तयारीत होते. दूरवरचे खास नातेवाईक येऊन पोहोचू लागले होते. दूरची मावशी, मामी, आत्या आपापल्या मुलांबरोबर आणि मोठमोठ्या बागा घेऊन थेट घरात शिरल्या होत्या. तर काही लोक मात्र आपल्या मुलांच्या अभ्यासामुळे लग्नाच्या आदल्या दिवशी येण्याची तयारी करत होते. घरातले सगळे लोक तयारी आणि व्यवस्थेमध्ये व्यग्र होते. कुठे काही कमी राहू नये याची काळजी घेत होते. पण वरच्या मजल्यावरच्या खोलीत वेगळंच नाट्य सुरू होतं. अनन्या चेहरा पाडून बसली होती आणि तिच्यासमोर कबीर, विशाल, समीर, अमर, साक्षी, गौरी, प्रियंका, ऋतू हे सगळे अनन्या काही बोलेल याची वाट पाहत होते. बराच वेळ झाला तरी अनन्या काही बोलली नाही. तेव्हा कबीर तिच्याकडे जाऊन म्हणाला, "काय झालं रे अनन्या? अर्धा तासापासून सगळ्यांना इथे बोलावून ठेवलंय, पण अजूनही काहीच बोलत नाहीस. काय प्रॉब्लेम आहे?" कबीरचं बोलणं ऐकून मागे बसलेले सगळे मान डोलावत म्हणाले, "हो बाई, सांग ना, नक्की प्रकरण काय आहे?" सगळ्यांच्या बोलण्यावर अनन्या चेहरा पाडूनच म्हणाली, "आज रात्री माझं संगीत आहे, नाही का?" हे ऐकून सगळे एकदम ओरडले. "हो ना, माहीत आहे आम्हाला की आज तुझं संगीत आहे." हे ऐकून अनन्या थोडी चिडून म्हणाली, "आधी माझं पूर्ण ऐका. आज संगीतामध्ये आपली बेइज्जती होणार आहे." हे ऐकून सगळे दचकले. "पण का?" "कारण विपुलचे चुलत भाऊबहिणी खूप तयारी करून बसले आहेत आणि ते लोक आज संध्याकाळी आपल्याला संगीत स्पर्धेसाठी चॅलेंज देणार आहेत." हे ऐकताच सगळे एकदम किंचाळले. "काय? कोण म्हणालं? थेट चॅलेंज देतील असं कसं? स्पर्धा? डोकं फिरलंय का त्यांचं?" सगळ्यांचं असं बोलणं ऐकून अनन्या चिडून ओरडली, "चुप! आता सगळे गप्प बसा." अनन्या असं ओरडल्यावर सगळे शांत झाले. अनन्या म्हणाली, "काय यार, मी प्रॉब्लेम सांगते आणि तुम्ही लोक भाजी मंडई लावल्यासारखं ओरडायला लागलात. आता काहीतरी नीट बोलणार का?" चॅलेंज आणि कॉम्पिटिशनचं नाव ऐकून सगळ्यांचीच घाबरगुंडी उडाली होती. तेव्हाच ऋतू म्हणाली, "हो तर, आपणही तयार आहोत. संध्याकाळी त्यांच्या उत्तराला आपणही तयार राहू. आपणही दणकून उत्तर देऊ." हे ऐकून साक्षी म्हणाली, "पण यार, आपण किती दगड घेऊन जाणार?" हे ऐकताच सगळ्यांनी डोकं पकडलं आणि समीर म्हणाला, "बायको, तुझ्या छोट्याशा डोक्यावर एवढं ओझं घेऊ नकोस." हे ऐकून सगळे जोरात हसू लागले आणि साक्षीने तोंड फुगवलं, ज्यामुळे सगळेच अजूनच हसू लागले. तेव्हा प्रियांका सगळ्यांना शांत करत म्हणाली, "आपल्याकडे वेळ कमी आहे, तर आधी आज संध्याकाळी काय करायचं, कसं करायचं हे ठरवूया." हे ऐकून ऋतू म्हणाली, "आपण सगळ्या मुली मिळून एक ग्रुप डान्स करू आणि मुलं आपलं बघतील. पण गाणं कोणतं घ्यायचं?" तेव्हा साक्षी म्हणाली, "बोले चुडियावर करूया. गाणं संगीताला एकदम योग्य आहे." हे ऐकून गौरी आणि प्रियांकानेही होकार दिला. म्हणून मुलींचा ग्रुप डान्स ठरला, बोले चुडिया बोले कंगना. पण मुलांचं अजून गाणं ठरलं नव्हतं. तेव्हा कबीर अनन्याकडे बघत म्हणाला, "यार अनन्या, हा डान्स वगैरे करणं खरंच गरजेचं आहे का? हे डान्स वान्स मुलींचं काम आहे. त्यांना खूप शौक असेल तर बास्केटबॉल मॅच ठेवायला सांग." कबीरचं ऐकून विशाल, अमर आणि समीरही त्याला होकार देऊ लागले. हे ऐकून मुलींनी डोकं पकडलं आणि अनन्या त्यांच्याकडे रागाने बघू लागली. अनन्या असा बघताच कबीर अडखळत म्हणाला, अरे अरे अनन्या, आम्ही तर फक्त मजाक करत होतो. नक्कीच डान्स करू, तू काळजी करू नकोस." त्यांनी लगेच तयारी सुरू केली. मुलींनी टीव्हीला ब्लूटूथ जोडून प्रॅक्टिस सुरू केली आणि त्या पटकन सगळे स्टेप शिकून एकमेकींना साथ देऊ लागल्या. पण मुलं मात्र अजून व्हिडिओ बघत होते की ते काही करू शकतील का. कधी कुणी इकडे पळतंय तर कुणी तिकडे. कधी त्यांचे स्टेप्स बघून वाटत होतं जणू शेतातल्या पुतळ्यांसारखे उभे आहेत. हे बघून मुली हसून लोटपोट झाल्या आणि मुलांनी तोंड वाकडं केलं. तेव्हाच मागून जोरात हसण्याचा आवाज आला. सगळ्यांनी वळून पाहिलं तर रुद्र उभा पोट धरून हसत होता. हे पाहून कबीर रडवेल्या आवाजात म्हणाला, "आता फक्त तुमचीच कमी होती भाऊ." तेव्हा गौरी म्हणाली, "रुद्र, कर ना 2-4 स्टेप्स. आज तुझ्या बहिणीचा संगीत आहे." गौरीचं बोलणं ऐकून सगळ्यांनी तिला होकार दिला. हे ऐकून रुद्र गौरीकडे रागाने पाहून तिथून निघून गेला. त्याला जाताना बघून गौरी हळूच पुटपुटली, "चॅलेंज स्वीकारायचं नाही म्हणून राग दाखवतोय, पण इतरांवर हसायला मात्र पटापट येतं." खरं तर सगळ्यांनी जी तोड मेहनत केली होती. आता उरलेलं पाहायचं होतं ते संध्याकाळच्या संगीत समारंभात. रिहर्सल करता करता सगळ्यांना भूक लागली होती आणि जेवायची वेळही झाली होती, म्हणून सगळे खाली उतरले.
तेव्हाच सुधा काकूंनी सांगितलं की खाण्याची सोय बाहेर गार्डनमध्ये केली आहे. आता लग्न होईपर्यंत सगळ्यांना तिथेच जेवावं लागेल. हे ऐकताच सगळे गार्डनकडे निघाले. खाण्याचा सुगंध दरवळताच सगळ्यांची भूक आणखीनच चाळावली गेली. बाहेर आजी मात्र आचारीवर ओरडत होत्या. ह्यात ही उणीव, त्यात ती उणीव, तुम्ही तर आमचं नुकसान कराल. पाहुण्यांना हेच खायला देणार आहात का? असं म्हणत म्हणत आजी सर्व काही नीट करायला लावू लागल्या. तोपर्यंत घरचे सगळे लोक ही जेवायला येऊन बसले होते. जेवता जेवता सगळ्यांना बातमी कळली की मुलाकडून डान्स स्पर्धा ठेवली आहे आजच्या संगीतामध्ये. हे ऐकताच आजींनी कमरेला पदर घट्ट खोचत म्हटलं, ठीक आहे, आम्ही पण तयार आहोत त्यांना भिडायला. मुलीचं घर आहे म्हणून काय झालं, आम्ही कुणापेक्षा कमी नाही. हे ऐकताच अनन्या आणि बाकी सगळे खुशीनं ओरडले, आजी यू आर रॉक. तेव्हा रमाशंकर हसत म्हणाले, काय आई, तुम्ही पण मुलांबरोबर मुलं होता बरं. आजोबा हसत म्हणाले, वय झालंय, ठुमके जपून मारा, नाहीतर एखादं हाड हल्लं तर वेगळंच होईल. हे ऐकताच सगळे खळखळून हसू लागले आणि आजी मात्र चेहरा वाकडा करून बसल्या. तेव्हाच रुद्र मागून येऊन आजींच्या गळ्यात हात टाकून म्हणाला, माझी आजी तर अजूनही तरुण आहे आणि आज संध्याकाळी संगीतामध्ये त्यांच्या जलव्यापासून कुणीही वाचू शकणार नाही. हे ऐकताच शेजारी बसलेली गौरी हळू आवाजात पुटपुटली, स्वतःला काही करायचं नाही, दुसऱ्यांना खोटा धीर द्यायचा. बाजूलाच बसल्यामुळे रुद्रच्या कानावर तिचं बोलणं पडलं. तो हलकसं हसतच तिथून निघून गेला. जेवण आटोपल्यावर सगळेजण थोडा आराम करायला गेले, कारण संध्याकाळचा संगीताचा कार्यक्रम विपुलच्या घरी ठेवला होता. त्यामुळे त्यांना घरातून लवकर निघावं लागणार होतं. संध्याकाळ होताच सगळे तयारीला लागले. बाहेर गाड्या उभ्या होत्या. तयार झालेले लोक हळूहळू गाड्यांमध्ये बसून निघू लागले. अनन्या आणि तिचा ग्रुपही तयार होऊन बाहेर आला. तिला पाहताच मुलं श्वास रोखून उभी राहिली. अनन्याने लाईट पिंक रंगाचा लेहंगा घातला होता. त्याच रंगाचे मोठे झुमके कानात, हातात लेहंग्याला जुळणाऱ्या बांगड्या, चेहऱ्यावर हलकंसं मेकअप. हे पाहून कबीर थक्क होत म्हणाला, तुम हुस्न परी तुम जाने जहां, तुम सबसे हसी तुम सबसे जवां. हे ऐकून विशालने कबीरच्या डोक्यावर हलकेच मारत म्हटलं, अरे काहीतरी मेनकासाठी सुद्धा वाचव. हे ऐकताच अमर आणि समीरने विशालला हायफाईव्ह दिलं, पण कबीर मात्र त्यांना इग्नोर करून पुन्हा म्हणाला, उफ, आज सगळ्या काय दिसतायत. कबीरच्या बोलण्यावर सगळ्यांनी त्याच्या नजरेचा माग काढला. समोर दिसलं आणि सगळ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. गौरीने नेव्ही ब्लू स्लीवलेस क्रॉपटॉप आणि त्याच रंगाचा लाँग स्कर्ट घातला होता. केसांना हलके कर्ल, डोळ्यांना ब्लू ग्रे शेडचा आय मेकअप, ओठांवर लाल लिपस्टिक, हातात नाजूक ब्रेसलेट. तिचं शरीरयष्टी आधीच आकर्षक होती, पण आज तिला पाहून रुद्रचं हृदय तिच्याविरुद्ध बंड करायला सज्ज झालं. तो तिला डोळे लावून पाहतच राहिला. विशालने खट्याळपणे इशारे करून सगळ्यांचं लक्ष रुद्रकडे वेधलं. रुद्रची अवस्था बघून कबीर चेढत म्हणाला, रुद्र भैया, संगीतामध्ये माशे तोंडात घेऊन जाणार आहात काय? हे ऐकताच रुद्र थोडा लाजला आणि पटकन चष्मा लावून ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. बाकी सगळेजण एकमेकांना डोळ्यांनी खुणा करून त्याची खेळी उडवत होते. तोपर्यंत प्रियंका, साक्षी आणि रितूही तयार होऊन आल्या. प्रियंकाने देखील गौरीप्रमाणेच काळा क्रॉपटॉप आणि स्कर्ट घातला होता. केसांचा सुंदर अंबाडा, पुढे सोडलेल्या 2 लटा, चेहऱ्यावर स्मोकी मेकअप. तिचं सौंदर्य आज अधिकच खुलून आलं होतं. कबीरची नजर आज कळत न कळत वारंवार तिच्यावरच थांबत होती. त्यालाही आपल्या मनाची अवस्था समजू लागली होती. अनन्या मिश्किलपणे प्रियंकाला चिडत म्हणाली, काय बरं, माझ्या दोन्ही वहिनांनी एकसारखंच ड्रेसअप केलंय. आज माझ्या दोन्ही भावांची वाट लागणार. हे ऐकताच प्रियंका लाजतच गाडीत जाऊन बसली. रितू आणि साक्षींनी साड्या नेसल्या होत्या. रितूने सिल्वर ग्रे रंगाची साडी तर साक्षीने मरून ब्लॅक रंगाची साडी नेसली होती. दोघींनी जुळणाऱ्या ॲक्सेसरीज घातल्या होत्या. चेहऱ्यावर हलका मेकअप. आज त्या दोघीही कुणापेक्षा कमी नव्हत्या. सगळेजण गाड्यांमध्ये बसून विपुलच्या घरी निघाले. विपुलच्या घरी पोचताच त्यांचं उत्तम स्वागत करण्यात आलं. ते आत गेले जिथे आजचा कार्यक्रम होणार होता. अनन्याला पाहताच विपुल तिच्याजवळ येऊन त्याचा हात धरून आपल्या काही मित्रांशी ओळख करून द्यायला घेऊन गेला. हॉलची सजावट बघण्यासारखी होती. समोर मोठं स्टेज, त्यासमोर खुर्च्या, पिंक व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये केलेली सजावट, गुलाबी पांढऱ्या पडद्यांसह फुलांची थीम संपूर्ण हॉलला खुलवत होती. काही लोक बसून स्नॅक्स आणि ज्यूसचा आनंद घेत होते, तर जे स्टेजवर परफॉर्म करणार होते ते शेवटचा टचअप करत होते. तेवढ्यात कार्यक्रम सुरू होणार आहे याची घोषणा झाली आणि सगळेजण आपापल्या जागी जाऊन बसले. पहिली परफॉर्मन्स मुलाकडून होणार होती.
स्टेजवर मेनका आपल्या ग्रुपसोबत आली. म्युझिक सुरू झालं. बोले चुडिया बोले कंगना, हाय मैं हो गई तेरी सजना. सगळे टाळ्या वाजवत नृत्याचा आनंद घेऊ लागले, तर मुलींचा ग्रुप एकमेकांकडे चेहरा वळवून पाहू लागला. संगीतचा फंक्शन विपुलच्या घरी होणार होता, तर सगळे लोक तिथे पोचले होते. सगळे आपापली जागा घेऊन बसले होते आणि स्नॅक्स आणि ड्रिंक्स एन्जॉय करत होते. तेवढ्यात परफॉर्मन्स सुरू होणार असल्याची अनाउन्समेंट झाली. ती ऐकून सगळ्यांनी आपापली पोझिशन घेतली. पहिला परफॉर्मन्स मुलाकडून होणार होता, पण त्याआधी अनन्या आणि विपुलसाठी एक सरप्राईज होतं. सरप्राईज ऐकून अनन्या आणि विपुल दोघेही एकमेकांकडे पाहू लागले आणि एकमेकांना विचारू लागले की कसलं सरप्राईज आहे. तेवढ्यात स्टेजवरील लाईट्स ऑफ झाल्या. त्याच्यासोबत बसलेल्या सगळ्यांनी एकदम होटिंग केली आणि थोड्याच वेळात लाईट्स ऑन होताच म्युझिक सुरू झालं आणि स्टेजवर अनन्या आणि विपुलचे आईबाबा होते. या गाण्यावर दोघांचे आईबाबा परफॉर्मन्स देत होते आणि मागच्या प्रोजेक्टरवर अनन्या आणि विपुलचे लहानपणापासून आत्तापर्यंतचे फोटो आणि व्हिडिओ चालू झाले होते. तेवढ्यात दोघांचे पेरेंट्स थोडे सिरियस झाले आणि चौघेही एकत्र उभे राहून आपले हात पुढे पसरवत गाऊ लागले. ही लाईन्स ऐकताच तिथे बसलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले, तर अनन्या रडत रडत विपुलसोबत स्टेजवर जाऊन आपल्या आईबाबांच्या गळ्यात पडली आणि गाणं संपताच चारी बाजूंनी टाळ्यांचा आवाज होऊन सगळा हॉल दुमदुमला. सगळे चेहऱ्यावर स्माईल घेऊन स्टेजवरून खाली उतरले. खाली येताच अनन्या आईबाबांच्या गळ्यात पडून म्हणाली, हा माझ्यासाठी आत्तापर्यंतचा बेस्ट सरप्राईज होता, थँक्यू. तेवढ्यात एक अनाउन्समेंट झाली. या परफॉर्मन्समध्ये दोन्ही टीमला समान पॉइंट्स मिळतील. हे ऐकताच पुन्हा एकदा टाळ्यांचा आवाजाने हॉल गुंजून गेला. आता पुढचं अनाउन्समेंट झालं. मुलाकडून म्हणजे मुलाच्या नानीने मुलीच्या आजीला जुगलबंदीचं चॅलेंज दिलं आहे. हे ऐकून कबीर विशाल लोक हुटिंग करत आजीच्या जवळ जाऊन म्हणाले, आजी, आज दाखवून द्या की तुम्ही कोण आहात. हे ऐकताच आजीनेही कमर कसत उभी राहून म्हणाली, चॅलेंज एक्सेप्टेड. हे तोंडून ऐकता चारी बाजूंनी टाळ्या आणि हुटिंगचा आवाज झाला आणि सगळं वातावरण गुंजून गेलं. तेवढ्यात म्युझिक पुन्हा सुरू झालं आणि विपुलची नानी आणि अनन्याची आजी दोघेही एकमेकांना चॅलेंज देत स्टेजवर उभ्या राहिल्या. म्युझिक सुरू होताच दोघींनीही आपले जलवे दाखवायला सुरुवात केली. दोघेही एकमेकींना टक्कर देत होत्या. कोणीच कुणाला मागे टाकू शकत नव्हतं आणि खाली बसलेले लोक शिट्ट्या मारून त्यांना अजून जोशात करत होते. तेवढ्यात कबीर आणि शुभही स्टेजवर चढले आणि आपल्या आपल्या आजी नानीला साथ द्यायला लागले. कबीर आणि शुभला एकदम बेशरमपणे चिपकून डान्स करताना बघून खाली बसलेल्या लोकांनी अजून जोरजोरात शिट्ट्या मारायला सुरुवात केली. शेवटी दोघांनीही आपल्या परफॉर्मन्सने वातावरण रंगतदार बनवून टाकलं होतं. खैर, आजी आणि नानीच्या परफॉर्मन्सनंतरही दोन्ही टीम्स अजूनही बरोबरीवर होत्या, कारण दोघींनीही एकदम टक्करचा डान्स केलं होतं. तर खाली उतरून आजी जागेवर बसली तेव्हा आजोबा म्हणाले, स्टेजवर अजूनही तरुण वाटत होतीस, आज तर जुने दिवस आठवले. हे ऐकून आजी लाजत म्हणाली, धत, तुम्हीही ना. आजीला असं लाजताना बघून आजोबा हसत म्हणाले, माझी मधुबाला तर आजही तूच आहेस. तेवढ्यात मागून रुद्र आणि कबीर दोघांनीही आजोबा आजींच्या गळ्यात घालत म्हटलं, ओहो, माझी मधुबाला आणि दिलीप कुमार, खुलेआमच इश्क चालू आहे बघा. हे ऐकताच आजोबा जोरात हसू लागले आणि आजी थोडीशी लाजली. तेवढ्यात पुढच्या परफॉर्मन्सची अनाउन्समेंट झाली. हा एक ग्रुप डान्स चॅलेंज होता, ज्यासाठी मेनका आपल्या कझिन सिस्टरसोबत स्टेजवर आली होती. म्युझिक सुरू झालं. बोले चुडिया बोले कंगना, हाय मैं हो गई तेरी सजना. सगळे टाळ्या वाजवत नृत्याचा आनंद घेऊ लागले, तर मुलींचा ग्रुप एकमेकांकडे चेहरा वळवून पाहू लागला. त्यांच्या या परफॉर्मन्सला बघून खाली सगळे टाळ्या वाजवत होते, तर गौरीचा ग्रुप मात्र थोडा चकित झाला होता. तेवढ्यात गौरीचा ग्रुप आपल्या जागेवरून उठून मागे गेला आणि कबीर आणि विशालही त्यांच्या मागे गेले. त्यांना पाहून विशाल म्हणाला, यांना कसं काय कळलं की तुम्ही लोक या गाण्यावर करणार आहात. हे ऐकून गौरी आणि रितू एकदम म्हणाल्या, आम्हाला नाही माहिती. तेवढ्यात साक्षी शांत उभी होती आणि हळू आवाजात म्हणाली, यार, माझ्याकडूनच चूक झाली. जेव्हा आपण आलो तेव्हा मेनका खूप ओढपणे बोलत होती. तिने आपलं सांगितलं तर मीही माझं सांगितलं. मला काय माहिती होतं की ती अशी निघेल. हे ऐकून सगळ्यांनी आपलं डोकं धरलं, तर गौरी तिला शांत करत म्हणाली, काही हरकत नाही, आपण काहीतरी दुसरं विचार करू. तेवढ्यात रितू हसत म्हणाली, यार, आपण 3 वर्षापूर्वी कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये त्या मायाला हरवू शकलो, तर ही मेनका पण आहे. चला गर्ल्स, आज आपणही दाखवून देऊ. सगळ्यांनी एकमेकांना हायफाय दिलं आणि तिथून निघून गेल्या.
तोपर मेनकाचा डान्स संपला होता आणि सगळे त्यांची तारीफ करत होते. तेवढ्यात चॅलेंज स्वीकारलेल्या ग्रुपला स्टेजवर बोलावण्यात आलं. तर गौरी, रितू, प्रियंका आणि साक्षी स्टेजवर पोहोचल्या. त्यांना पाहून कबीरचा ग्रुप हुटिंग करू लागला. तर मेनका हसत म्हणाली, "ओ, मला वाटलं होतं की कुठेतरी चेहरा लपवत फिरत असतील. पण काही हरकत नाही. चला बघूया, लास्ट मोमेंटला या काय करतात. पण आजचं चॅलेंज तर आम्हीच जिंकणार." इतकं म्हणून मेनका आपल्या ग्रुपसोबत बसली. त्यांनी आपल्या स्टेजवर आपापल्या पोझिशन्स घेतल्या आणि त्यांचं सॉन्ग वाजायला लागलं. गौरीचा ग्रुप बेफिकीरपणे मस्तीमध्ये डान्स करत होता. सगळे त्यांची खूप तारीफ करत होते. तर रुद्रची नजर मात्र फक्त गौरीवरच खेळली होती. तो फक्त गौरीकडेच पाहत होता. खैर, यावेळी त्याला डिस्टर्ब करणारं कोणीच नव्हतं, कारण विशाल, समीर आपल्या वाल्यांना पाहण्यातच बिझी होते. तर कबीरची नजर आज फक्त प्रियंकावरच होती. म्हणजे यावेळी ना कोणी कुणाला चिडवत होतं, ना कुणाकडून कुणाला चिडवल्या जाण्याची भीती होती. स्टेजवर गर्ल्स बेफिकर होऊन डान्स करत होत्या, तर ज्यांच्या हृदयाची त्या धडधड होती, त्यांची नजर मात्र त्यांच्या भोवती नाचत होती. मेनकाने जे विचारलं होतं त्याचा दाव उलटाच पडला. त्यांच्या परफॉर्मन्सपेक्षा जास्त कौतुक गौरीच्या ग्रुपचं झालं. हे पाहून मेनकाला खूप वाईट वाटलं. तर गौरीचा परफॉर्मन्स संपताच अजूनही दोन्ही टीम्स बरोबरीवर होत्या. त्या खाली येताच कबीर लोक त्यांना घेरून म्हणाले, "यार, तुम्ही लोक तर हिंदी सिनेमातल्या लाचार हिरोईनसारख्या सुरुवातीला दिसता, पण शेवटी मात्र जिंकता कसं?" कबीरचं हे बोलणं ऐकून गौरी त्याच्या डोक्यावर मारत म्हणाली, "तारीफ करतोयस की टिंगल उडवतोयस?" तर कबीर पण हसत म्हणाला, "जे मनात येईल ते समजून घे." इतकं बोलून कबीर आपल्या जागे जायला गेला, तर गौरीही रागाचा बहाणा करत सगळ्यांसोबत जागेवर जायला लागली. तेवढ्यात त्यांच्यासमोर मेनका उभी राहून हसत म्हणाली, "कॉंग्रॅट्स यार, तुम्ही लोक आज खरंच खूप छान केलत." हे ऐकून रितूही हसत म्हणाली, "थँक्यू सो मच." आणि डबल थँक्यू. तिच्या तोंडून डबल थँक्यू ऐकून सगळेच थोडे चकित झाले, अगदी मेनकाही. तर सगळ्यांना चकित पाहून रितू म्हणाली, "पहिलं थँक्यू आम्हाला कॉंग्रॅट्स बोलल्याबद्दल, आणि दुसरं थँक्यू." इतकं बोलून रितू शांत झाली. तेवढ्यात प्रियंका म्हणाली, "यार मेनका, खरं सांगायचं तर बोले चोडिया या गाण्यात ती मजा नव्हती जी गर्ल्स लाईक टू स्विंगमध्ये होती. तू पण पाहिलंस ना? सगळ्यांना आमचा डान्स जास्त आवडला आणि त्याचं क्रेडिट पूर्णपणे तुलाच जातं, म्हणून थँक्यू." इतकं म्हणून प्रियंका आणि रितू तिथून हसत निघून गेल्या. तर मेनका रागाने पाय आपटत म्हणाली, "तुम्हा लोकांना तर मी बघतेच." तर गौरीचा परफॉर्मन्स पाहून शुभ धावत आला आणि गौरीला गळ्यात धरून मिठी मारली. रुद्र, ज्याच्या नजरा आज फक्त गौरीवरच खिळल्या होत्या, त्याचं हृदय हे पाहताच धक्काच बसल्यासारखं थांबलं. त्याच्या मनात काय चाललंय हे अगदी स्पष्ट त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्याच्या शेजारी बसलेले विशाल, कबीर हे सगळे ही गोष्ट लक्षपूर्वक पाहत होते. तेव्हा विशाल म्हणाला, "अरे यार, हा शुभ फक्त गौरीचा मित्र आहे की त्यापेक्षा काही जास्त?" विशालचं बोलणं ऐकून लगेच समीर म्हणाला, "मला तर मित्रापेक्षा काहीतरी जास्तच वाटतं. आपण सगळेच गौरीचे मित्र आहोत, पण आपण कधी अशा प्रकारे भेटतो का तिला?" समीरचं हे बोलणं म्हणजे जणू आगीत तेल ओतल्यासारखं झालं. हे ऐकताच रुद्रच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले, जे त्याच्या शेजारी बसलेल्यांनी लगेच ओळखले. तिथेच विशाल, कबीर, समीर आणि अमर एकमेकांना डोळ्यांनी इशारे करून शाबासकी देत होते. तेव्हा रुद्रच्या बदललेल्या चेहऱ्याकडे पाहून अमर म्हणाला, "फक्त हीच प्रार्थना करतो की शुभसोबत सगळं शुभ शुभ आणि मंगलच होऊ दे." हे ऐकताच कबीर लगेच म्हणाला, "जेव्हा गौरी त्याच्यासोबत आहे तेव्हा सगळं शुभ आणि मंगलच होणार." आता मात्र रुद्रचा पारा चढून गेला होता, किंवा असं म्हणता येईल की त्या चौघांच्या मेहरबानीने त्याच्या पारा चढवलाच गेला होता. तेव्हा अचानक रागाने मुठी घट्ट करत रुद्र म्हणाला, "या शुभच्या कुंडलीची ग्रहदशा एक दिवस मी बिघडवणारच, आणि त्याचं अमंगल केलं नाही तर माझं नाव रुद्र नाही." रुद्रचं हे बोलणं त्या चौघांनी ऐकलं, पण अनभिज्ञ असल्यासारखं वागत ते म्हणाले, "रुद्र, तू काही बोललास का?" "अरे यार, इकडे एवढा गोंधळ आहे की काही ऐकूच आलं नाही. काही बोललास का आत्ता?" इथे अगदी बरोबर बसत होतं ते वाक्य. जेव्हा लोखंड तापलेलं असतं तेव्हा लगेच हातोडा मारायला हवा. इथेही तसंच होत होतं. रुद्रचा वाढता राग पाहून ते चौघेही त्याच्यावर आपापले आतोडे मारत होते. आता रुद्रला सहन न होऊन तो तिथून निघून जाऊ लागला. ते पाहून कबीर म्हणाला, "रुद्रभाई, कुठे चाललात?" कबीरचं उत्तर देत रुद्र म्हणाला, "पाणी प्यायला चाललोय." रुद्रचं हे ऐकताच समीरच्या मनात आलं की अजून थोडा हातोडा मारायला हवा, म्हणून तो लगेच म्हणाला, "अरे कबीर, जाऊ दे त्याला. तसंही इथलं टेम्परेचर वाढलं आहे. पाणी पिऊन थंड होऊ दे त्याला." कबीरला एवढं बोलून तो रुद्रकडे पाहत म्हणाला, "थोडं थंड पाणी डोक्यावर सुद्धा टाक, म्हणजे बंद झालेली बुद्धी थोडी उघडेल." हे ऐकताच सगळे हसू लागले आणि रुद्र फक्त त्यांना रागाने पाहत तिथून निघून गेला. रुद्र निघून गेल्यावर अमर म्हणाला, "यार, मला वाटलं होतं रुद्रभाई इतकं ऐकल्यावर ज्या शुभचं अशुभ करतील, पण इथे तर हे स्वतःला थंड करायला निघाले. यांच्याकडून काही होणार नाही."
अमरचं बोलणं ऐकून सगळ्यांनी त्याला होकार दिला. तोपर्यंत पुढच्या परफॉर्मन्सचा अनाउन्समेंट झाला आणि सगळे आपापल्या जागेवर जाऊन बसले. यात मुलांच्या बाजूने एक पेअर डान्सचं चॅलेंज दिलं गेलं होतं, जिथे मेनका आणि शुभ स्टेजवर येऊन आपापली जागा घेतले आणि म्युझिक सुरू करायला सांगितलं. गाणं सुरू होतं. बाकी सगळे बसून डान्सचा आनंद घेत होते. पण गौरी लोक मात्र टेन्शनमध्ये आले की आमच्या बाजूने कोण जाणार कपल डान्ससाठी. मुलांमध्ये विशाल, समीर आणि अमर यांनी आधीच आपले हात वर केले होते की त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नका. आता उरला फक्त कबीर. त्यामुळे सगळ्यांनी मिळून कबीरला तयार केलं. पण दुसरी अडचण अशी की कबीरसोबत पेअर कोण बनेल. तेव्हा रितूने गौरीला प्रियंकाकडे इशारा केला आणि तिचा इशारा समजून गौरी म्हणाली, प्रियंका, तूच आहे ना कबीरसोबत. हे ऐकताच प्रियंका घाबरत घाबरत म्हणाली, गौरी, नाही यार, माझ्याकडून होणार नाही, म्हणजे मला जमणार नाही. गौरी काही बोलणार इतक्यातच कबीरमध्येच म्हणाला, होईल, डोंट वरी. हे ऐकताच सगळे चकित होऊन कबीरकडे पाहू लागले. त्यांना पाहून कबीर थोडा झेंपला, पण लगेच स्वतःला नॉर्मल करत म्हणाला, आपल्याला हे चॅलेंज कसाही करून पूर्ण करायचं आहे, नाहीतर अनन्या कोणाला सोडणार नाही. हे ऐकून सगळ्यांनी मान हलवून होकार दिला. तर ठरलं की त्यांच्या बाजूने हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी कबीर आणि प्रियंका जातील. प्रियंकासोबत मिळून रितूने गाणंही निवडलं. मेनका आणि शुकचा डान्स संपल्यानंतर त्यांचं चॅलेंज स्वीकारत प्रियंका स्टेजवर पोहोचली आणि गाणं सुरू झालं. गाणं सुरू होतं. प्रियंका स्टेजवर डान्स करत खाली आली, जिथे कबीर उभा होता. कबीरला डान्स करायचा नव्हता, त्याला फक्त प्रियंकाला पार्टनरची साथ द्यायची होती, कारण त्यांना कपल डान्सचा चॅलेंज मिळाला होता. तेव्हा गौरी आणि रितूने सुधाजी आणि जयाजींना सुद्धा स्टेजवर नेलं. मग तर या गाण्यावर परफेक्ट वातावरण तयार झालं होतं, ज्याची खालून बसलेले भरपूर प्रशंसा करत होते. बरं, पॉइंट्स मिळत नव्हते म्हणून हार जिंक ठरवता येत नव्हतं. त्यामुळे याही वेळेस दोन्ही टीम बरोबरीवर होत्या. पण प्रियंका कबीर आणि त्याची आई मावशीसोबत डान्स करताना पाहून मेनका आतूनच जळायला लागली. ती रागाने म्हणाली, या डाऊन मार्केटची इतकी अवकात वाढली की ही माझ्या कबीरसोबत पेअरिंग करतीये, हिला धडा शिकवावाच लागेल. असं म्हणत मेनका प्रियंकाकडे निघाली. ती तिला पायाडवून पाडणार इतक्यातच कबीरने प्रियंकाला आपल्या बाहुपाशात खेचून घेतलं. प्रियंका काही समजेपर्यंत ती कबीरच्या मिठीतच शिरली होती. काही कोणी म्हणेच्या आतच थोडा रागावत कबीर मेनकाकडे पाहत म्हणाला, हे काय बावळटपणा आहे. कबीरचा राग पाहून मेनका घाबरली. ती हकलत हकलत म्हणाली, कबीर, आयम सॉरी, ते चुकून झालं, मी लक्ष दिलं नाही. पण कबीरने मेनकाकडे आणि तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून प्रियंकाकडे पाहत तिचे केस ठीक करत म्हणाला, तू ठीक आहेस ना. कबीरला आपली काळजी करताना पाहून प्रियंकेच्या मनात तर हजारो लाडू फुटले. तिने कबीरच्या बोलण्याचं फक्त असं उत्तर दिलं. हे ऐकताच कबीर हसत तिथून निघून गेला. प्रियंका देखील मेनकाकडे वळली आणि तिला हसत पुढे निघून गेली. पण मागे मेनका मात्र रागाने पाय आपटत राहिली. तर दुसरीकडे शुभ गौरीसमोर आपला हात पुढे करत डान्ससाठी विचारत होता. हे पाहून साक्षी म्हणाली, शुभ, गौरी आपल्या टीमची आहे, ती तुझ्यासोबत कशी करू शकते. साक्षीचं बोलणं ऐकून शुभ हसत म्हणाला, गौरी माझीही मैत्रीण आहे, तर या नात्याने ती दोन्ही टीमची झाली. तेव्हा रितूने पाहिलं की शुभ डान्ससाठी विचारतोय, तेव्हा तिच्या मनात काहीतरी खटकलं. तिने लगेच सगळ्यांना मिशन गौरी या ग्रुपमध्ये मेसेज केला, जो सगळ्यांनी वाचून डन असा रिप्लाय दिला. सगळ्यांचा रिप्लाय मिळताच रितू गौरीकडे वळून म्हणाली, अगं यार गौरी, शुभ बरोबरच बोलतोय, तुला त्याच्यासोबत डान्स करायला हवा, तुझा मित्र आहे तो, त्याची ही एक गोष्ट तरी मानली पाहिजे. गौरी काही बोलणार इतक्यात प्रियंका मध्येच म्हणाली, आमचं अजिबात असं समजू नकोस की तुला दुसऱ्या टीमसोबत डान्स केल्याने आम्हाला वाईट वाटेल. उलट आम्ही तर तुला शुभसोबत पाहायलाच इच्छितो. प्रियंकाचा हे ऐकताच रितूने रागाने प्रियंकाकडे पाहिलं आणि आपली चूक कळताच प्रियंकाने दाताखाली जीभ चावली. तेव्हा साक्षीने गोष्ट सावरत म्हणाली, प्रियंकेचा अर्थ असा होता की आम्हाला फक्त तुला कपल डान्स करताना पाहायचं आहे, तर इथे शुभच आहे ज्याच्यासोबत तू डान्स करून दाखवू शकते. साक्षीने अशा प्रकारे गोष्ट सावरलेली पाहून प्रियंका निर्धास्त झाली. मग तिघींच्या आग्रहामुळे गौरी शुभसोबत गेली आणि दूर बसलेली अनन्याने अंगठा दाखवत वेल डन असा इशारा केला.
गौरी गेल्यानंतर विशाल कबीर यांनीही अंगठा दाखवला. तेव्हाच पुढच्या डान्सची अनाउन्समेंट झाली आणि शुभसोबत गौरी स्टेजवर पोहोचली. हे पाहून सगळ्यांनी हुटिंग करायला सुरुवात केली, तर मोठी माणसं टाळ्या वाजवू लागली. पण तिथे कोणाच्या तरी हृदयावर शुभ आणि गौरीला एकत्र पाहून खंजीर चालला आणि तो दुसरा कोणी नसून आपले रुद्रभाऊच होते. छातीतल्या आत वाढणारा रागाचा ओकाडा त्याच्या शेजारी बसलेले विशाल, कबीर, समीर लोकही जाणवत होते. तेव्हाच स्टेजवर म्युझिक प्ले झाले आणि दोघांनी आपला डान्स सुरू केला. तेरे लिए ही तो सिग्नल तोड ताड़ के, आया दिल्लीवाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के, ओ तेरी आँख दा इशारा मुझे फ्रॉड लागे, तू तो मजनू अवारा बाय गॉड लागे. दोघे एकत्र खूप छान डान्स करत होते. हे पाहून खाली बसलेले सगळे टाळ्या वाजवत होते आणि त्यांचा डान्स एन्जॉय करत होते. पण कुणाच्या तरी आतला ज्वालामुखी फुटायला तयार होता. हे पाहून अमर म्हणाला, यार, शुभ तर गौरीसाठी दिल्ली नाही लंडनहून आलाय. तसेही दोघांवर हा सॉन्ग अगदी फिट बसतोय. हे ऐकून विशालने रुद्राकडे कटाक्ष टाकला आणि थोडा डोक्याचे खुराफाती घोडे पळवत म्हणाला, गाणं तर फिट बसतंच दोघांवर, पण त्यांच्यामधली केमिस्ट्री तर बघ. दिसतच नाही की ते फक्त मित्र आहेत, अगदी एका कपलसारखे छान डान्स करतायत. हे ऐकताच रुद्रच्या आतला ज्वालामुखी बाहेर फुटायला आला आणि तो रागाने म्हणाला, त्यांची केमिस्ट्री मी हिस्ट्रीत बदलून टाकेन. इतकं म्हणताच रुद्र उठून उभा राहिला. हे पाहून कबीर म्हणाला, रुद्रभाई, परत पाणी प्यायला चाललात का? कबीरचं हे ऐकताच तिथे बसलेले सगळे आपलं तोंड लपवून हसू लागले आणि रुद्र रागाने कबीरकडे बघत तिथून निघून गेला. रुद्र निघून जाताच सगळे पोट धरून जोरजोरात हसू लागले. त्याला अशा अवस्थेत जाताना पाहून कबीर पुन्हा म्हणाला, रुद्रभाई, यावेळीची आग पाण्यानेही विझणार नाही. तोवर शुभ आणि गौरीचं परफॉर्मन्सही संपलं आणि बसलेल्या सगळ्यांच्या टाळ्यांच्या आवाजाने सभागृह दणाणून गेलं. मग पुन्हा अनाउन्समेंट झाली की मुलींच्या बाजूने हा चॅलेंज स्वीकारायला आता कोण कपल येणार. हे ऐकताच सगळे इकडे तिकडे पाहू लागले, पण त्यांना आता कोणीच कपल दिसत नव्हतं. मुलींच्या बाजूने कोणी पुढं आलं नाही म्हणून आता संगीत फंक्शनचा निकाल जाहीर होणार होता. तेव्हाच सगळ्यांना एक आवाज ऐकू आला, आम्ही येतोय. सगळ्यांनी त्या आवाजाचा माग घेतला तर काही लोक टाळ्या वाजवू लागले आणि कबीर, विशाल आपापल्या खुर्चीतून घसरता घसरता वाचले. अनन्या म्हणाली, ओ नो. तर रितू, प्रियांका आणि साक्षी म्हणाल्या, ओ माय गॉड. कारण समोर रुद्र उभा होता आणि त्याने गौरीचा हात धरला होता. हे ऐकून गौरीने फक्त मोठमोठ्या डोळ्यांनी रुद्राकडे पाहिलं. तिचं हृदय धडधडणं थांबलं होतं. तिला अजूनही शुद्ध नव्हती की हे कधी घडलं. रुद्रने तिचा हात कधी धरला आणि डान्ससाठी कधी विचारलं, तेव्हाच रुद्र तिचा हात धरून स्टेजकडे चालू लागला आणि गौरी बेशुद्धसारखी त्याच्या मागे मागे गेली. गौरीला अजूनही विश्वास बसत नव्हता. तिला वाटत होता जणू ती कुठल्या तरी स्वप्न बघतीये. रुद्र तिच्या जवळ येऊन म्हणाला, मॉर्निंगला डान्ससाठी चॅलेंज दिलं होतंस ना, आता तुझं चॅलेंज स्वीकारलंय. इतकं म्हणत रुद्रने गौरीचा एक हात धरला आणि दुसरा हात तिच्या कमरेत टाकत तिला जवळ खेचलं. तेव्हाच म्युझिक सुरू झालं. रुद्र कधी इन तर कधी आऊट करत तिला फिरवत होता, तर गौरी अजूनही आपल्या शुद्धीत परत आली नव्हती. तिला सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. अनन्या विपुलचा हात घट्ट पकडून म्हणाली, विपुल, खरंच समोर गौरीसोबत रुद्रभाई आहेत? कमी स्वप्न बघतीये. विपुलने हसत तिची नाक ओढली. त्याच्या दुखण्यातून अनन्या किंचाळली. तर विपुल म्हणाला, हे खऱ्या आयुष्यात घडतंय, स्वप्न नाही. बाकी लोक मात्र रुद्र आणि गौरीचा रोमॅन्टिक डान्स बघत टाळ्या वाजवत होते. रुद्रने गौरीला वर लिफ्ट करत फिरवलं आणि म्युझिकही आपल्या तालावर होतं. तेव्हाच आजी आपला आनंद आवरू शकल्या नाहीत. त्या उभा राहून शिट्ट्या वाजवू लागल्या आणि मनोमन म्हणाल्या, आज जाऊन या पोरानं माझं मन खुश केलंय. कबीर, विशाल लोक मात्र श्वास रोखून रुद्रचा डान्स बघत होते. अचानक विशाल म्हणाला, आम्हाला ठाऊक नव्हतं की रुद्रभाईंच्या आतला ज्वालामुखी हा रंग दाखवेल. गौरी मात्र जणू खेळण्यातली भावली बनली होती, जिला रुद्र हवं तसं फिरवत होता आणि ती त्याच्यासोबत फिरत होती. आणि शेवटी त्यांचा डान्स संपला. चारही बाजूनी टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा आवाज हॉलभर घुमला. दोघे स्टेजवरून उतरून खाली आले. रुद्र जाऊन विशाल लोकांच्या मध्ये बसला. बसताच कबीर, विशाल सगळे त्याच्याकडे वळले. कबीर, रुद्रभाई, आज हा तुमचा कोणता नवा रौद्रावतार दाखवलात? हे पाहून मी तर धन्य झालो. समीर, अबे साले,
आज हा कसला खजिना बाहेर आला? कुठे लपवून ठेवला होतास हा टॅलेंट? विशाल, रुद्रभाई, असे अटॅक करू नका. आम्ही मुले सहन करू शकत नाही. अमर, मी काही बोलू इच्छितो. सगळे, आता तुला बोलायला मुहूर्त काढू का? हे ऐकून अमर हसत म्हणाला, आता दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. हे ऐकताच बाकीचेही ओरडले आणि रुद्राला उचलून घेतलं. तर गौरी जेव्हा प्रियंका रितूच्या मध्ये पोचली तेव्हा एकदम गप्प बसली होती. ते पाहून ती अजूनही शुद्धीत आली नाहीये असं वाटत होतं. तिला अशा अवस्थेत पाहून रितू तिचा खांदा हलवत म्हणाली, गौरी, गौरी, गौरी. गौरी जोरात किंचाळत म्हणाली, आज रुद्रने माझ्यासोबत डान्स केला. आम्ही दोघांनी एकत्र डान्स केला. हे म्हणताच गौरी उड्या मारत रितू प्रियंका साक्षीच्या गळ्यात पडली आणि तिघीही खुश झाल्या. आजचं संगीत फंक्शन दोन्ही बाजूंनी बरोबरीत संपलं. रात्र उशिराची झाली म्हणून सगळे घरी गेले आणि आपापल्या रूममध्ये जाऊन बिछाण्यात शिरले आणि आजच्या संध्याकाळच्या फंक्शनबद्दल विचार करत राहिले. आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, तर रुद्र, गौरी, कबीर, प्रियंका यांच्या चेहऱ्यावर आनंदासोबतच एक शांती होती. जणू ते याच क्षणाची वाट पाहत होते. पण याची कल्पना नव्हती की आज तर संगीत होतं. उद्या मेहंदीच्या फंक्शनमध्ये काय घडणार आहे? मेहंदी स्पेशल भाग. काल रात्रीच्या संगीतातला नशा अजूनही सगळ्यांच्या डोक्यावर चढून बोलत होता. जसं जसं डोळे उघडत होते तसं तसं कालचं सगळं आठवत होतं. कुणाच्या चेहऱ्यावर हसू उमटत होतं, तर कुणी लाजेचं आच्छादन घेऊन बसलं होतं, तर कुणी काल झालेल्या बेइज्जतीचा बदला घ्यायचा विचार करत होतं. पण खरी मजा तर यात होती की काल संगीतात ज्या हृदयात प्रेमाचे तरंग उठले होते ते आज पुढं वाढणार की थांबून जाणार. आजचा मेहंदीचा कार्यक्रम अनन्याच्या घरी ठेवला होता. आज मुलीचं म्हणजे अनन्याचं घरचं फंक्शन असल्यामुळे मुलाचे लोक मुलीच्या घरी येणार होते. रमाशंकरजींनी घराच्या बाहेर गार्डन एरियात संपूर्ण तयारी करून ठेवली होती. गार्डनला हिरव्या पडद्यांनी सजवून पांढऱ्या हिरव्या फुलांच्या कॉम्बिनेशनसोबत मिरर स्टोननी झगमगवलं होतं. आणि ढोलवालेही आपले ढोल घेऊन येऊन ठकाचक वाजवायला लागले होते. लग्नात जर ढोल नसेल आणि त्यावर नाच नसेल तर मग कसला तो लग्न सोहळा? इतक्यात मुलाचे लोकही पोचले. विपुलने हिरव्या रंगाचा सिल्क कुर्ता आणि त्यालाच मॅच होणारी चुडीदार पॅन्ट घातली होती. बाकी आलेल्या पाहुण्यांनीही हिरव्या रंगातले कपडे घातले होते. मेहंदीचा फंक्शन असल्यावर गेटअपही त्याला साजेसा हवा ना. मुलींच्याही बाजूला सगळ्यांनी असेच ड्रेसअप केले होते. अनन्यानी हिरव्या रंगाचा लेहंगा घातला होता, तर तिच्या सख्या म्हणजे गौरी, प्रियंका, रितू आणि साक्षी यांनी ग्रीन साड्या नेसल्या होत्या, ज्या पुन्हा एकदा मुलांच्या मनावर कहर करत होत्या. आणि मुलांनीही ग्रीन कुर्त्यासोबत धोती स्टाईल पॅन्ट घातल्या होत्या. आज सगळेच एकमेकांना पाहून नजरा जाळत होते. पण एक वेगळंच सियप्पा चालू होतं. ते म्हणजे गौळीचं. सगळ्यांच्या मध्ये बसूनही तिच्या नजरा फक्त रुद्रला शोधत होत्या. सकाळपासूनच ती त्यालाच शोधत होती, पण रुद्रभाई अजूनपर्यंत दिसलेच नव्हते. रुद्र न दिसल्यामुळे तिचं मन छोटं झालं होतं, पण तरीही ती जबरदस्ती हसण्याचा प्रयत्न करत होती. इतक्यात मेहंदीवाली आणि ढोलकीसह बायकाही आल्या आणि माहोल रंगून गेला. गार्डनमध्ये स्टेजसारखं एक सुंदर सजवलेलं ठिकाण होतं, जिथं अनन्या आणि विपुलला बसवून मेहंदी लावली जात होती. बाकी चारही बाजूंना सोफे लावलेले होते. बायका ढोलकी वाजवत होत्या, काही उठून नाचत होत्या. अनन्या आणि विपुलसोबत बाकी लोकही मेहंदी लावून घेत होते. तेवढ्यात रितू आणि प्रियंका यांनी साक्षी आणि गौरीला खेचून नाचायला लावलं. मुलांनी हे पाहिलं तर तेही मागे राहिले नाहीत. कालच्या संगीताने त्यांना नाचण्याचा जोर आधीच दिला होता. मग नागिन डान्स असो व पतंग उडवणं, सगळेच जोरात नाचू लागले. पण गौरीच्या नजरा अजूनही इकडे तिकडे रुद्रला शोधत होत्या. कबीर, विशाल, अमर, अगदी समीरही होता, पण फक्त रुद्रच नाही. ती मनातच भुणभुणली, रुद्रला फक्त मला त्रास द्यायचा असतो. इथे सगळे आहेत पण तो नाही. कुठं गेला असेल? तिचं मन बसत नव्हतं, म्हणून ती उठून सुधाजींना मदत करायला गेली. सुधाजींनी तिला ताहून विचारलं, अगं गौरी, तू इथे काय करतेस? जा आधी मेहंदी लावून घे. गौरी थोडी बेमनाने म्हणाली, ऑंटी तुम्हाला काही काम असेल तर सांगा, मी करते. मेहंदी नंतर लावून घेते. त्यावर सुधाजींनी बनावट रागाने म्हणाल्या, बिलकुल नाही, आधी जा आणि मेहंदी लाव. सुधाजींचं ऐकून गौरी परत सगळ्यांच्या मध्ये येऊन बसली. समीर बराच वेळ तिचा उदास चेहरा बघत होता. तो तिच्याजवळ येऊन म्हणाला, हा रुद्रही न किती विचित्र आहे. का? रुद्र कुठे? सगळेच तिच्या या प्रश्नाने चकित झाले. समीर हसू आवरत म्हणाला, तो ऑफिसला गेला आहे. आज एका महत्त्वाच्या क्लायंटची मीटिंग आहे. गौरी शांत झाली, पण तिच्या या काळजीवरून बाकी मुलं-मुली हसत होते. तेवढ्यात सगळ्यांच्या मोबाईलवर एकाच वेळी मेसेज आला. तो समीरने पाठवला होता.
त्यात लिहिलं होतं, आग दोन्हीकडे लागली आहे मुलांनो, फक्त आपण थोडी हवा द्यायचीय. हे वाचून सगळ्यांनी थम्सअप दाखवला. दादीमा तेव्हा म्हणाल्या, ज्याच्या मेहंदीचा रंग जितका गडद होईल, समजून घ्या तिचा जोडीदार तिला तितकंच प्रेम करतो. हे ऐकून रितूने विशालकडे नजर रोखली. विशाल लगेच दादीकडे बघून म्हणाला, दादी तुम्हाला माझा डिव्होर्सच करायचा आहे का? थोडं तरी ह्या बिचाऱ्या मुलावर दया करा. सगळे हसून लोटपोट झाले. तेवढ्यात समीरने गौरीचा एक फोटो काढून रुद्रला पाठवला आणि लिहिलं, साले लवकर ये, तुझ्या आठवणीत कुणीतरी उदास बसलंय. रुद्रने तो फोटो उघडून पाहिला. ग्रीन साडीतली गौरी त्याला फारच सुंदर वाटत होती. त्याने 2-3 वेळा फोटो झूम करून पाहिला आणि मग हार्टचं इमोजी पाठवलं. पण ते इमोजी समीरसाठी होतं की गौरीसाठी हे समीरला कळेना. त्याला कन्फ्यूज बघून सगळे पुन्हा हसू लागले. सुधाजींनी तेव्हा सगळ्या मुलींना मेहंदी लावायला बोलावलं. त्या अनन्याजवळ जाऊन बसल्या. अनन्या रागाने म्हणाली, तुम्ही मला सोडून कुठं फिरत होता? रितू हळूच तिच्या कानात म्हणाली, तुझ्या वहिनीला अजून तुझ्या भावाचं दर्शनच झालं नाहीये, म्हणून ती उदास आहे. आम्ही त्यांची भेट घडवायची प्लॅनिंग करत होतो. हे ऐकून अनन्या खुश होऊन म्हणाली, ठीक आहे मग, पण मला रिझल्ट पॉझिटिव्हमध्ये पाहिजे, नाहीतर तुमची खैर नाही. रितूने तेव्हा शुभला आवाज दिला, कुठे गायब होतास रे? बघ इथे गौरी सकाळपासून चेहरा लटकवून बसली आहे. कसा दोस्त आहेस तू? तुझ्या मैत्रिणीची खबरसुद्धा घेत नाहीस? हे ऐकून गौरी आश्चर्याने रितूकडे पाहू लागली. रितू हसून म्हणाली, अगं मजाक करत होते, एवढंही नाही समजलं? शुभने गौरीला साडीत पाहिलं आणि थक्क होऊन म्हणाला, आज तुला बघून माझं मन बंडखोर झाले. गौरी हसली. शुभ तिच्याजवळ बसून म्हणाला, आज एकदम संस्कारी भारतीय नारीसारखी दिसतेस. जर तू लंडनमध्ये साडी नेसली असतीस ना, तर कित्येकांनी आपलं मन तुझ्यावर हरवलं असतं. गौरी आणि शुभ हसत गप्पा मारताना बघून रितूने समीरला इशारा केला. समीरने लगेच त्यांचा फोटो काढून रुद्रला पाठवला आणि लिहिलं, तुझ्या दुल्हनीवर कुणीतरी चान्स मारतंय. ते पाहून रुद्रच्या डोळ्यात राग चमकला. त्याने गुस्स्याचं इमोजी पाठवून लिहिलं, आय एम कमिंग. हे पाहून समीरने सगळ्यांना इशारा केला. काम झालं.